पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। श्रीराम नामाच्या गजरात उत्सव कार्यालयाचे उद्घाटन, नवापुरात भक्तिमय वातावरण। भक्ती सेवा आणि एकोप्याचा संदेश, समाज उपयोगी उपक्रमासह श्रीराम नवमी साजरी होणार। नवापूर शहरात दिनांक 26 मार्च रोजी येऊ घातलेल्या श्रीराम नवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे वातावरण आता भक्तिमय झाले असून उत्सव कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। सीए नरेंद्र अग्रवाल यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभू श्री रामांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले। मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील, व्यापारी मनोज अग्रवाल, नीतू शर्मा, उमराण ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे, कल्पेश अग्रवाल, शंकर दर्जी, रंजू अग्रवाल तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष अजय परदेशी, उपाध्यक्ष विजय सैन, अजित पाथरकर महाराज आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्सव समितीच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। यावेळी आपल्या मनोगतात भरत गावित यांनी सांगितले की श्रीराम नवमी उत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून समाजातील एकोप्याचे प्रतीक आहे। भक्तिभावासोबत समाज उपयोगी उपक्रम राबविण्यावर यंदाही भर दिला जाणार आहे। यापूर्वी आयोजित रक्तदान शिबिरात 700हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतल्याचा उल्लेख करून त्यांनी समाधान व्यक्त केले। आमदार शिरीष कुमार नाईक यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की नवापूर शहर एकात्मता आणि शांततेचे प्रतीक आहे। श्रीराम नवमी उत्सव हा सामाजिक ऐक्य आणि अधिक दृढ करणारा ठरतो। सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव अधिक भव्य आणि उत्साहात साजरा करावा। नगराध्यक्ष जयवंत जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सीए नरेंद्र अग्रवाल यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा देत आपले विचार व्यक्त केले। कार्यक्रमाची प्रस्तावना किरण टिबे यांनी प्रभावीपणे मांडली। सूत्रसंचालन कमलेश पाटील यांनी तर आभार दर्शन दीपक पाटील यांनी मानले। कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली। सर्वत्र श्रीराम नामाचा गजर आणि भक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे। आगामी श्रीराम नवमी उत्सव नवापुरात अधिक भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि समाजाभिमुख पद्धतीने साजरा होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। समितीच्या आज या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय दादा, आदरणीय भाऊसाहेब, आदरणीय पिया साहेब यांनी मनोगत व्यक्त केले। मी जास्त काही घेत नाही, पण एकच सांगेन की नवापूर नगरपालिका मार्फत या कार्यक्रमासाठी नगरपालिका मार्फत जे ठिकठिकाणी रात्रीची जी आपली मिरवणूक निघेल तिथं लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, आपला जो भंडारा होईल त्या भंडाऱ्यानंतर लगेच ती साफसफाई करणं आणि नगरपालिका मार्फत तुम्हाला ज्या समस्या असतील, आमच्याकडे जे काम करून घ्यायचे असतील तर प्रशासन व पदाधिकारी नक्कीच कार्यक्रमामध्ये आपला कार्यक्रम म्हणून नक्कीच सहभागी असतील आणि आपल्या ज्या समस्या असतील त्या आमच्या कार्यक्रमाच्या कारण हा आपला कार्यक्रम सर्वांचा आहे, नुसता समितीचा नाही, पूर्ण शहराचा आहे, पूर्ण गावाचा आहे। कारण श्रीरामाचं जर पाहिलं कार्य तर फार मोठं आहे। आपण तर बाकी तेवढं कार्य नाही करू शकतो, पण आज जी समितीने जो कार्यक्रम ठरवला आहे त्याच्यासाठी नवापूर नगरपालिका ही नक्कीच मोलाचं सहकार्य देईल। एवढेच बोलतो आणि माझे 2 शब्द सांगतो। काय आहे, आपण सर्व रामायणातून वाचलेलं आहे। टीव्ही सिरियल सुद्धा रामायण टीव्ही सिरियल मधून आपण बघतो आहे, परंतु आपण खरोखर प्रभू रामचंद्र रामाबद्दल आपण सविस्तर, म्हणजे आता काही जास्त सांगण्यासारखं नाही। किरण भाऊने बी सांगितलं, कारण हा जन्मोत्सव आपल्या जिल्ह्यामध्ये सांगायचं राहिलं तर नवापूरमध्ये फार मोठ्या उत्साहाने होत असतो आणि त्याच्यामध्ये किरण दादांनी सांगितले की 7 ते 8 हजार महिला आहे उपस्थित असतात। खरोखर म्हणजे काहीतरी नवापूरमध्ये इथे तर प्रशासनाचे अधिकारी आहेत, कुलकर्णी साहेब, म्हणजे PI साहेब आहेत आणि आपण सांगितलं म्हणजे खरोखर त्यांची आवश्यकता असते, परंतु काही हे नसताना नवापूर शहर एवढं शांततामय आहे साहेब, आपल्याला अनुभव आलाच असेल। कारण आम्हाला माहित आहे आमच्या नवापूर शहराचे तालुक्याची जनता किती म्हणजे एकदम शांततामय आहे। कोणताही कार्यक्रम असेल, हे सगळे जाती धर्माचे लोक राहतात, परंतु कधीच असं काही मोठं घटना झालेली नाही। म्हणून फार मोठ्या शांततेत हे नवापूर शहरामध्ये कोणतीही जाती धर्माची मिरवणूक असेल शांततेमध्ये पार पडलेली आहे
आणि खरोखरच भाऊसाहेबांनी सांगितलं की त्या टाइमाला ते अध्यक्ष असताना फार मोठा 750 सारखं रक्तदानाचं एक मोठं शिबिर म्हणजे रक्तदात्यांनी रक्तदान केलं. ते फार अभिमानाची आणि फार आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात चांगले असे उपक्रम आपण राबवले तर निश्चितच आम्ही सुद्धा फुलाची पाकळी मदत करू. आणि जो उत्सव आपण साजरा करणार आहे एकदम शांततेने आणि उत्साहात साजरा करा. आमचं बी त्याच्यात निश्चितच योगदान राहील, सहकार्य राहील. भाऊसाहेबांनी सांगितलं, कारण बोलण्यासारखं फार आहे, परंतु आता जास्त काही न बोलता माझ्याकडे सुद्धा ह्या देणगी वगैरे नाही सांगत मी, परंतु माझ्यातर्फे आपण देवाला अर्पण म्हणून हे करतो आहे. आणि भविष्यामध्ये जसं अयोध्येला राम मंदिर बनलं आहे, मला वाटतं की आपल्या जवळपास सुबीर इथे सुद्धा दुसरी मूर्ती येऊ शकते, म्हणजे येईल बहुतेक. म्हणजे आपल्याला जवळच अयोध्येला मध्ये आपण तर जातो मोठ्या धार्मिकतेने, आपल्याला प्रामाणिकपणे इच्छा असते की देवदर्शनाला कोणत्याही देवाकडे जातो. अयोध्येला जसं राम मंदिर बनलं तसं निश्चितच सुबीरला म्हणजे शबरीधामला दुसरं म्हणजे श्रीराम भगवानचं राम मंदिर भविष्यात बनेल अशी आपल्या म्हणजे परमेश्वराकडेच प्रार्थना करूया. आपण दरवर्षी राम जन्मोत्सव हा मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा हा करत असतो आणि याही वर्षी आपण मोठ्या उत्साहाने हा राम जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. या ठिकाणी किरण भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आपली नारी शक्ती माता ही दरवर्षी या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होत असते आणि दिवसेंदिवस आपली माता भगिनीची संख्या ही वाढत आहे आणि ती वाढली पाहिजे. कारण धार्मिकता ही जर कोणाकडनं आपल्याला शिकायला मिळत असते तर ती आपल्या आईकडनं, आपल्या बहिणीकडनं, आपल्या मातेकडनं आपल्याला धार्मिकता ही मिळत असते, संस्कार तिच्याकडनं मिळत असतात आणि जास्तीत जास्त सहभाग जर त्यांचा राहिला तर एक बघण्याचा दृष्टिकोन, एक समाजामध्ये बघण्याचा उद्दिष्ट हा आपल्या डोळ्यासमोर येईल की धार्मिकता ही तुमच्या आमच्या मनामध्ये वाढली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण राम जन्मोत्सव हा साजरा करत असतो त्यावेळेस एकत्रितरित्या आपण सगळेजण मोठ्या उत्साहाने, एक दिलाने, एक मनाने आणि एक विचाराने हा साजरा करतो. याही वर्षी आपल्याला साजरा करायचा राम जन्मोत्सव साठी मला जवळजवळ 2022 मध्ये या समितीने मला अध्यक्ष केलं आणि तेव्हा आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला. त्याच्या अगोदरही आपण चांगल्या प्रकारे कार्यक्रम केला, पण त्यावेळेस आपण रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला आणि 1000 रक्तदात्यांसाठी आपण प्रयत्नशील होतो. पण जवळजवळ 700च्या पुढे आपण रक्तदाते हे आपण त्यावेळेस केले आणि मला सांगायला अभिमान वाटतो की तेव्हापासून ही प्रथा आपली चांगल्या पद्धतीने झाली. यावेळेस सुद्धा असे समाज उपयोगी कार्यक्रम हे आपल्या मार्फत, समिती मार्फत आपण करत असतो आणि करत राहणार, याच्यात कुठेही तीळ मात्र शंका नाही. जेव्हा जेव्हा प्रभू रामचंद्राविषयी आपण सगळे एकत्रित येतो, धार्मिकतेविषयी एकत्रित येतो, गणेश उत्सव असो, रामनवमी असो किंवा अंबे माताचा कार्यक्रम असो, गरबांचा कार्यक्रम असो, नवापूर मध्ये ही धार्मिकता ही तुमच्या आमच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. हिंदू मेळावा जरी असला तरी आपण सगळे एकत्रितरित्या काम करतो आणि त्याच अनुषंगाने या नवापूरचा कार्यक्रम हा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे नियोजन पद्धतीने आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या येऊन हा कार्यक्रम हा यशस्वी केला पाहिजे आणि समाजासाठी आपल्याला काय काय देता येईल, समाजाची सेवा आपल्याला या माध्यमातून कशी करता येईल हे आपल्याला या माध्यमातून करायचं आहे.